नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात आधी तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या तसंच ईदच्या शुभेच्छा देते. आता या विषयाकडे वळूया आपण. या मंचावर मंडळी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या अधिक महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग त्यात योगा असो, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान, मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. पण त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर सेक्स आणि लैंगिक स्वास्थ्य या महत्त्वाच्या विषयाकडे आपण येणार आहोत. त्यासोबतच आपण चर्चा करणार आहोत 50शी नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर. आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. प्रेक्षक हो, सवयी कोणत्या सुद्धा असोत, पण त्यांचा अतिरेक हा कधीही वाईटच. लैंगिकतेच्या बाबतीत सुद्धा अशा अनेक सवयी आहेत, जसं की हस्तमैथून करणं हे जरी चांगलं आहे असं सांगितलं जात असलं तरीसुद्धा त्याचा अतिरेक हा तुमच्या आयुष्यावर आणि वैवाहिक आयुष्यात अडचणीत आणू शकतो, तुमचं वैवाहिक आयुष्यात. आणि त्यामुळेच, कारण हस्तमैथुनाच्या आधारे तुम्ही स्वतःच्या तृप्तीचा मार्ग तर मिळवता, पण तुमच्या जोडीदाराच्या तृप्तीचं, त्याच्या भावनांचं काय? प्रसंगी गोष्टी अगदी घटस्फोटापर्यंत जाऊ शकतात. आणि म्हणूनच याचा अतिरेक टाळावा असा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. सरांच्या नाशिकच्या ओपीडीमध्ये असंच काहीसं घडलं. या ओपीडीमध्ये 30शीतला एक विवाहित युवक आला आणि काहीसा बिथरलेला, दमलेला होता. डॉक्टर दहिफळे यांना भेटणं हाच एक शेवटचा पर्याय आहे आणि म्हणूनच खूप लांबचा प्रवास करून, रात्रंदिवस प्रवास करून हा तरुण डॉक्टरांना भेटायला नाशिकला आला होता. डॉक्टर जे आहेत, डॉक्टर विजय दहिफळेच आपल्याला उपचार देतील आणि आपल्याला बरं करतील असा विश्वास याला होता. डॉक्टरांनी आपल्या वैवाहिक आयुष्यावर आलेलं संकट सोडवावं अशी विनंती तो करू लागला. सरांनी त्याला शांत केलं आणि समस्या नक्की काय त्याबद्दल विचारलं. पेशानं आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत, अनेकांचे संसार आपण सावरलेत, पण आता जेव्हा स्वतःचा संसार मोडतोय असं त्याला कळतंय, तेव्हा मात्र आता त्याची त्रेधा तिडपीट उडाली आणि तो रडू लागला. यात झालं असं की या तरुणाची पत्नी परत येणार नाही असं सांगून लग्नाच्या 3 महिन्यांनंतरच माहेरी निघून गेली. आणि त्यामुळे इतरांच्या अडचणी सोडवणाऱ्या या तरुणावर नाचक्कीची वेळ आली होती. त्याची स्वतःची खूप नाचक्की होणार होती आणि म्हणून तो खूप घाबरला. सरांनी याचं कारण विचारलं तर असं कळलं की या तरुणाला आधी हस्तमैथुनाची सवय होती आणि त्यामुळे लग्नानंतर सुद्धा या जोडप्यात शरीर संबंध काही प्रस्थापित होत नव्हते आणि संबंध करू न शकल्यानं पत्नी सोडून गेली. आणि शेवटी हा तरुण जो आहे निराश झाला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं. पण दैव बलवत्तर या तरुणाचं, म्हणून नेमकं तेव्हाच या तरुणाची जी बहीण होती तिनं त्याला फोन केला आणि वास्तव कळल्यानंतर तिनं या तरुणाला समजावून सांगितलं, शांत केलं. डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे जा, त्यांना नक्की भेट आणि ते तुला योग्य तो सल्ला देतील असं सांगितलं. तसंच आपल्या साम टीव्हीवरच्या शोविषयी सुद्धा त्याच्या बहिणीनं त्याला सांगितलं. आता या तरुणानं ही माहिती कळल्यानंतर सोशल मीडियावर सर्च केलं, बघितलं, शोध घेतला आणि त्याला सरांचे वेगळे व्हिडिओज जे आहेत लैंगिक समस्यांसंदर्भातले किंवा लैंगिकतेसंदर्भातले ते त्याला सापडले आणि थेट डॉक्टर दहिफळे यांनाच त्याने गाठलं. आता डॉक्टर दहिफळेंनी त्याला उपचार दिले. गरज असल्यास पी शॉट थेरपी तुला देऊ किंवा पेनाइल इम्प्लांट करण्याचा विचारसुद्धा करू असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं. आता या तरुणाचा सुद्धा या उपचारांना चांगला प्रतिसाद आहे. हे जोडपं सुद्धा आता चांगलं सुखी वैवाहिक आयुष्य जगतंय. लैंगिक आयुष्य यांचं चांगलं झालेलं आहे. आता या तरुणानं सुद्धा त्यानंतर आपण इतरांच्या लैंगिक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी मदत करू आणि कुणाला काही समस्या असतील तर आपण त्याला डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे घेऊन येऊ असा
निर्धार केला आणि त्यामुळे या सगळ्यातून एक महत्त्वाचं आपल्याला असं दिसतं की समस्या सगळ्यांनाच असतात, लैंगिक समस्यासुद्धा सगळ्यांनाच असतात, पण प्रत्येक समस्येवर हे उपाय आहेत, उपचार आहेत आणि तुम्हाला ते उपचार तेव्हाच सापडतील जेव्हा तुम्ही डॉक्टर विजय दहिफळेंना भेटाल किंवा त्यांच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटाल. डॉक्टर काय सांगाल याबद्दल? नक्की सांगूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या सर्व दर्शकांना कालच नुकत्या झालेल्या अनंत चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ईद मिलनाच्या देखील सर्व बांधवांना शुभेच्छा. आणि हा टॉपिक जो आपण घेतला आहे अतिशय सामाजिक महत्त्वाचा टॉपिक आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. लग्न झाल्यानंतर आपण काय म्हणतो, आता हे तुझं घर नाही, तुझं खरं घर ते आता सासरचं आहे, तिथून तू परत यायचं नसतं, मग कधीही हे पाहायचं नसतं, चौकट हे करायचे नाही, ते करायचे नाही. मग अशा केसमध्ये एखाद्या मुलीला असा जर काही पार्टनर प्रॉब्लेम असेल आणि घरी परत येता येत नसेल आणि बऱ्याचदा अडचण एवढी जास्त असते, ही मुलगी डिप्रेशनमध्ये जाते. पण आता अडचण कशी, ना सासरचे या ठिकाणी काही रिस्पॉन्स देतात, ना माहेरचे सरळ सांगतात की ह्या घराची दारं तुला बंद. आणि शेवटी काय होतं, आपलीच लहानपणापासून सांभाळलेली मुलगी असते 22 वर्षापर्यंत, नंतर जेव्हा सासरी जाते आणि असे प्रॉब्लेम येतात आणि मग तिला घरी यायची वेळ येते. खरंच जर समजूतदार आईवडील असतील ना, समजून घेऊन घरात घेतात, पण न घेणाऱ्याचं काय होत असेल हे मी सांगायची गरज नाही. आणि आज आपल्या टॉपिकमध्ये हे सर्व प्रॉब्लेम कसे सॉल्व करू शकतो, कसं सुखी जीवन देऊ शकतो, आपण डिस्कस करूया. नक्की सर. डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील तर त्या मान्य करा, लाजू नका, लपवू तर मुळातच नका, कारण तुमची पत्नी किंवा पती यांना तुमच्या लैंगिक समस्येचा नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे या लपवू नका, त्यावर उपचार घ्या आणि योग्य तज्ज्ञांकडूनच घ्या. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र हा जो आमचा शो आहे, हा मंच आहे, आम्ही त्यासाठीच सुरू केला आणि याच मंचाद्वारे आमचा हाच प्रयत्न असतो की लोकांनी पुढे यावं, लैंगिकता, लैंगिक समस्या याविषयी बोलावं. तर मग लाजू नका, व्यक्त व्हा. डॉक्टर विजय दहिफळे यांना देखील तुम्ही भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन, समुपदेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत, मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर या ठिकाणी सर असतात. तसंच दुबईमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हिनियन्स वाटेल तिथे जाऊन तुम्ही सरांना भेटू शकता आणि थेट तुमच्या सगळ्या लैंगिक शंकांचं, समस्यांचं समाधान करून घेऊ शकता. तुम्ही अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता सरांना भेटू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला सरांची वेबसाईट जी आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि तुम्हाला काही सरांना जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता. त्यासाठी स्टुडिओ क्रमांक आमचा लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर रितेश आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नवीन आपले प्रेक्षक आहेत, त्यांचा कॉल, त्यांचे प्रश्नही महत्त्वाचे. नक्कीच. रितेशजी, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. सरांना प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, मला 2-3 गोष्टीचं विचारायचे होते. हे इम्प्लांट जे असतं, पेनाइल इम्प्लांट जे असतं, त्याची गरज का भासते आणि ते कशासाठी करतात? नंबर 2, हे केल्यानंतर पुढच्या आपल्या जीवनामध्ये त्याचे काही परिणाम होतात का? अच्छा. आता मला हे करणं आवश्यकच आहे का? आवश्यक आहे का? तुमचं वय सांगा मला. 47 सर. अच्छा. तुम्हाला काही कमजोरी किंवा असं काही समस्या जाणवते? इरेक्टाईल डिस्फंक्शन का मला थोडासा त्रास आहे? डायबिटीज, बीपी आहे तुम्हाला? नाही, काहीच नाहीये सर. बरं. काही स्मोकिंग किंवा काही इतर सवयी? नाही, काहीच नाही. शुद्ध शाकाहारी. काही दुसरा उपचार घेतला का तुम्ही या ट्रीटमेंटसाठी? डायरेक्ट तुम्ही पेनाइल इम्प्लांटचा काय विचार करताय? नाही सर, मी इथं काही ठिकाणी गेलेलो होतो असं इरेक्टाईल डिस्फंक्शनचे. त्यांनी म्हटले की आपल्याला असं इम्प्लांट करावं लागेल. ते आर्टिफिशियली आपल्याला इंजेक्शन देऊन त्याचं ब्लड फ्लो चेक करावा लागेल. त्याच्यानंतर काय आहे, ब्लड फ्लो जर नसेल तर आपल्याला जसं आपण बायपास करतो तशा प्रकारे काही करावं लागेल असं सांगण्यात आलं. सकाळच्या वेळात काही ताठरता येते का तुम्हाला, पहाटेच्या वेळामध्ये? नाही येत सर. ठीक आहे, चला सांगूया तुम्हाला. हा अतिशय यांचा महत्त्वाचा प्रश्न. पेनाइल इम्प्लांट हा अतिशय मोठा टॉपिक आहे. हे 2-3 प्रश्न काय विचारले, आपण डायरेक्टली शेवटचा टप्पा म्हणजे इम्प्लांटला जात नसतो. पहिल्यांदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, पी-शॉट थेरपी आहे, बऱ्याच आम्ही व्हॅक्यूम थेरपी वापरतो. एक कलर डॉपलर नावाच्या तपासणीमध्ये खरंच काही आर्टेरियल इन्सफिशियन्सी आहे का, कुठल्या प्रकारचं व्हिनस लिकेज आहे का, किंवा बऱ्याचदा काय असतं, इम्प्लांट बसण्यासाठी देखील ती प्रॉपर लेंथ आणि ब्रेथ लागत असते लिंगाची.
या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, समजा बाकी काहीच विलाज होत नसेल आणि त्याला पर्याय नसेल कशाचाच आणि सर्व गोष्टी करून झाल्या असतील तर पेनाईल इम्प्लांट वेगवेगळे प्रकार आहेत, इन्फ्लेटेबल आहेत, सेमी रिजिड आहेत, रिजिड आहेत. हे सिलिकॉनचे बनलेले असतात. एकदा सर्जरीद्वारे टाकल्यानंतर 15 ते 20 वर्ष पाहायची गरज नसते. काही जणांना ते नेहमीसाठी देखील वापरता येतात आणि याचे काहीही दुष्परिणाम नसतात. नॉर्मल सेन्सेशन, नॉर्मल इरेक्शन्स, नॉर्मल इजॅक्युलेशन्स, प्रेग्नन्सी होणं, तुम्हाला आनंद मिळणं आणि समोरच्याला मिळणं, या सर्व गोष्टी होतात. पण सिलेक्शन क्रायटेरिया एकदा तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टना भेटा आणि खरंच नक्की ते लागतं का आणि आणखी काही इतर तपासण्या लागतात का ते पाहिलं जाईल आणि नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, पालघरवरनं पुढचे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. राज पटेल, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. राजजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. माझं वय 54 आहे. ओके. आणि माझं सेक्सच्या संदर्भामध्ये एक असं आपलं असं की मला एक आपल्याकडनं विचारायचं आहे मला की सुरुवातीला सेक्स करताना पहिल्यांदा थोड्या वेळामध्ये होऊन जातो, परंतु सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम त्याची तीव्रता, त्याची जी त्याचा जो वेळ हा खूप मोठा, खूप म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त वेळ चालतो तो. ओके ओके. त्याच्यासाठी मी काय औषध वगैरे काही घेत नाहीये, पण पहिल्यांदा एकदम कमी प्रमाणात होते आणि नंतर सेकंड टाइम म्हणा की थर्ड टाइम म्हणा त्याची तीव्रता आणि त्याच्यामधला जो वेळ आहे हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. माझं वय आता 54 आहे. त्यासाठी मला काही डॉक्टरांकडनं म्हणजे तुमच्याकडनं काय मार्गदर्शन किंवा काय औषध वगैरे घ्यायची गरज आहे का? म्हणजे तुम्हाला नेमकं यात अडचण काय वाटते? ह्या गोष्टी तुम्ही जे सांगतायत ते सर्व चांगल्या आहेत, पण तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे आमच्याकडनं? नाही, जे पहिल्यांदा जे होते ते एकदम कमी वेळेमध्ये होते. त्याच्यामध्ये सेकंडच्या आणि पहिल्याच्या मध्ये थोडासा वेळ जातो जास्त. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे सुरुवातीला वीर्यस्खलन लवकर होतं, त्याबद्दल काय ट्रीटमेंट हवी आहे, बरोबर आहे? अच्छा. डायबिटीज, बीपी आहे? काहीच नाही, काहीच नाही. काही स्मोकिंग वगैरे नाही? काहीच नाही. ठीक आहे, हरकत नाही, सांगूया. हे बघा, नॅचरली तुम्ही ॲक्टिव्हिटी करताना जेव्हा खूप गॅप गेलेला असतो ॲक्टिव्हिटीमध्ये त्यावेळेस नॅचरली तुमचे समायलन वेसिकल्स आहेत, बरंच त्या ठिकाणी फुलनेस आलेला असतो आणि काय होतं सुरुवातीला सेन्सेशन फास्ट येतात. अशा केसमध्ये ह्यांनी थोडंसं स्टॉप स्टार्ट मेथड किंवा काही लोकल डिसेन्सिटायझर असतात किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी इम्प्रेग्नेटेड काही मेडिसिन किंवा लुब्रिकंट टाकून काही डिसेन्सिटायझर टाकलेले काही निरोध देखील असतात, ते वापरू शकतात. पण हे लवकर का होतं? ओव्हरफ्लो जो भरलेला पार्ट आहे सिमेंटचा स्टार्टिंगला हा जास्त होणारच, एक्सपेक्टेड आहे, ते नॉर्मल आहे. पण काय होतं बऱ्याचदा पार्टनरला जर पहिल्यांदाच फेल्युअर आलं, पहिल्यांदा जर त्या ठिकाणी प्लेजर नाही मिळालं तर पुढच्या ह्याला त्यांचं मन धजत नाही. त्या ठिकाणी तज्ज्ञांना भेटा, नक्कीच काळजी करायची गरज नाही. वय वाढल्याप्रमाणे त्याचा वापर झालेला आहे, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा तुमचं वय सांगितल्याप्रमाणे कमी झालेले आहेत आणि बऱ्याचदा त्या ठिकाणच्या टिश्यूचा स्टडी देखील करणं आवश्यक असतं. तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत, मेडिसिन्स आहेत, लोकल ॲप्लिकंट आहेत, गरज पडलं तर पी शॉट किंवा रिंग थेरपी देखील असते. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच हा टायमिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नक्कीच काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, नाशिकवरनं पुढचा कॉल आलेला आहे आपल्याला. सुभाषजी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहे. सुभाषजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. हॅलो सर. बोला बोला. मी सुभाष बोरसे बोलतोय. सुभाष बोरसे. मी सुभाष बोरसे बोलतोय. बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. माझं वय 78 आहे. ओके. आणि मी आपला सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम दर शुक्रवारी आवर्जून पाहतो. मला तो खूप आवडतो. आपल्या पुस्तकाबद्दल मी मुलांना वाचायला सांगितले, परंतु त्यांना ते आवडत नाही. उलट तेच मला म्हणतात की म्हातारपणी देव धर्म करण्याच्या ऐवजी असे कार्यक्रम का पाहता? बर बर बर. माझा एक प्रश्न आहे. सांगा ना. माझे वय 78 असून आता प्रश्न विचारा. मला थोड्या प्रमाणात डायबिटीस आहे. ओके. बीपी आहे. माझे हायड्रोसिसचे ऑपरेशन झालेले. ओके. परंतु हल्ली 1 वर्षापासून मला हे ऍक्टिव्हिटीज करताना वीर्यस्खलन होत नाही. अच्छा अच्छा. ओके.
अच्छा, त्याबद्दल काय ट्रीटमेंट पाहिजे नक्की? ट्रीटमेंट काही नाही, माझं वयाच्या मला ट्रीटमेंट तशी नव्हतं, पण मला एक सल्ला पाहिजे असा. म्हणजे तुम्हाला विरेस्खलन व्हावं अशी तुमची इच्छा आहे, बरोबर आहे? हरकत नाही, सांगूया त्यांना. खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हे बघा काय होतं, महत्त्वाची गोष्ट बघा, ते आपला प्रोग्राम पाहतायत, वय 78 वर्ष आहे, नक्कीच त्यांचं मनापासून अभिनंदन. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, शेवटपर्यंत तुम्हाला खाणं आहे, पाणी पिणं आहे, जेवण आहे, हे सर्व काही लागतं. बऱ्याचदा आपली एक टॅगली आहे, मी नेहमी सांगत असतो की सेक्सला वय नाही, घड्याळ नाही, त्याला एक्सपायरी नाही, पण एक चौकट आहे, एक मर्यादित आहे, त्यात आपण करत असतो. हे बघा, फक्त तुमचं जी ताठरता आहे, इरेक्शन आहे, हे फक्त तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करण्यासाठीच असतं का? नाही. शरीराच्या बऱ्याच सिस्टम त्या ठिकाणी आहेत. मूत्रसंस्था आहे, मूत्रवाहिनी आहे, त्याची हेल्थ मेंटेन राहिली पाहिजे. मागं प्रोस्टेट आहे, त्याची हेल्थ चांगली राहिली पाहिजे. तर अशा केसेसमध्ये वीर्य बनून जेव्हा ते रेग्युलर पद्धतीने एक स्टडी झालेला आहे, यामध्ये 20 ते 21 वेळा जेव्हा विरेस्खलन होत असतं, अशा वेळेला ह्यांची प्रोस्टेट एनलार्जमेंट किंवा प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे चान्सेस देखील हे कमी होत असतात. दुसरं, हार्मोनल चेंजेस, बॉडीतले हार्मोन थांबू शकत नाहीत. तर अशा केसेसमध्ये जे सॅटिस्फॅक्शन असतं, बऱ्याचदा माझ्याकडे काय येतात सर, म्हणजे माझा भाग मला स्वतःलाच दिसत नाही, इव्हन बऱ्याचदा युरिनेशनला सुद्धा हातात येत नाही. मग अशा वेळेला मग ह्या वेळेत ट्रीटमेंट नको का? आता आणखी एक त्यांनी कॉमेंट सांगितली, कुठल्याही प्रकारे हा शो तुम्ही कशाला पाहायचा, ह्याची तुम्हाला काय गरज आहे? अहो, सध्या इंडियामध्ये सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी आपल्या भारत देशामध्ये का सांगणं आवश्यक आहे? अहो, वयात आल्यानंतर काय करायचं असतं हे तुम्हाला वाचायला मिळत नाही. अहो, ते सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक का लिहिलेलं आहे? हे नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक असणाऱ्या गोष्टीला तुम्ही टाळू शकत नाहीत. वय किती जरी झालं, त्या ठिकाणी तुमचे हार्मोन्स ॲक्टिव्ह असतील तरच तुमची लाईफस्टाईल, तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ आणि शेवटपर्यंत इंडिपेंडंट, कुठले डायबिटीज, BP, अटॅक, डिप्रेशन न येता जर सुखी राहायचं असेल ना, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती करून घेणं, ह्यातलं सायन्स आणि विज्ञान समजून घेणं, आणि नंतर मग असंच ह्याची गरज नाही, आपण कुठेतरी पाहूया, आणि मग काय होतं, लग्नानंतर काहीतरी अडचणी यायला सुरू होतात, कोटिंग प्रॉब्लेम येतात, आणि परत यांना सांगतो की तुम्हाला देखील ते श्रीकृष्ण म्हणतील की हार्मोनल ट्रीटमेंट लागतील, काही थेरपी लागतील, तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच त्याला चांगला रिझल्ट आहे. आणि सर्वांनी लक्षात ठेवावं, ही ट्रीटमेंट फक्त कठोरता आणून ॲक्टिव्हिटी करण्यासाठीच नसते, तर आपल्या सर्व शरीराचा ब्लड सप्लाय, सर्व शरीराचं ऑक्सिजनेशन हे आपलं इंडिकेटर असतं, आणि त्यामुळं ते दिलेलं आहे. आणि मग आपल्याला ते मेंटेन ठेवावं लागतं, म्हणजेच तुमचं लाईफ हे सुदृढ, सुखी आणि आनंदी राहील शेवटपर्यंत. डॉक्टर, या सगळ्या गोष्टी तर आहेत, मात्र पुरुषांना बऱ्याचदा जेव्हा 50 नंतर कमजोरी येते तेव्हा म्यूज थेरपी देतात. तर त्याविषयी मला विचारायचं, पण आता ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया. हरकत नाही. डॉक्टर, यानंतर आपल्याला एक फोन आहे राहत्यावरनं, शेख भाऊ तुमच्याशी बोलतायत. नक्कीच. शेखजी, प्रश्न विचारा तुम्ही. सर, माझं वय 49 आहे. ओके. आणि 2 वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी झाली. स्प्रिंग टाकलेले आहेत, गोळ्या वगैरे कंटिन्यू 2 वर्षापासून चालू आहे. ओके. आता 2 महिन्यापासून मला त्याचा प्रॉब्लेम जाणवतो, असं मला शंका आहे. त्याच्यात जे ताठरपाडा आहे ना, तो 90% कमी झाला, म्हणजे 80% कमी झाला असं. अच्छा. तर ते गोळ्यांचा साईड इफेक्ट आहे का? म्हणजे त्याला काय ट्रीटमेंट आहे तुमचा विचार नाही, बरोबर आहे? म्हणजे त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे का? आणि नाशिकला आपला दवाखाना म्हणजे अपॉइंटमेंट कधी मिळेल? बर. तो सेकंड पार्ट तुम्ही सांगा, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. जेव्हा वय 48 आहे, आता 35मध्ये अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी आणि बायपास सुरू झालं. सर्वात महत्त्वाचं इंडिकेटर सांगतो तुम्हाला, सर्वात अगोदर वाहिनी जी ब्लॉक होते ती आपल्या अवयवाची, लिंगाची. का? कारण 25% जरी इथं ब्लॉक झाला ना, तर इथं 50% ब्लॉक हा ऑलरेडी झालेला असतो. त्यामुळे पहिलं साईन, कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर कमजोरी किंवा डिस्फंक्शन जाणवत असेल, तज्ज्ञांना भेटा. आता ह्यांचं म्हणणं असं आहे, स्टेंट टाकले, बायपास झालं, जे काही असेल, हे झाल्यानंतर देखील तुम्हाला पूर्णपणे ट्रीटमेंट घेता येते. सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार शॉर्ट ॲक्टिंग आहेत, लॉक ॲक्टिंग आहेत, गरज पडलं तर बी शॉर्ट आहेत, किंवा इव्हन इम्प्लांटपर्यंत देखील करता येतं. याने काळजी करायची गरज नाही. तज्ज्ञांना भेटावं, भेटल्यानंतर नक्कीच त्यांना चांगली ट्रीटमेंट देऊन त्यांचं लैंगिक आयुष्य अतिशय सुखकर करता येईल, त्यांना काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, यानंतर दादा उबाळे, बऱ्याच वेळानंतर फोन आला. दादाजी, प्रश्न विचारा तुमचा.
बोला. नमस्कार सर. नमस्कार. सध्या धावपळीच्या युगामध्ये अनेक पुरुषांना मुतखडा होणे ही समस्या जाणवत आहे. यामुळे लघवीबद्दल अनेक गंभीर समस्या जाणवत आहेत. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ज्या पुरुषांना मुतखडा झाला आहे अशा पुरुषांना वीर्य बाहेर येण्यासंदर्भात काही समस्या येऊ शकतात की नाही याबद्दल सांगा सर. अतिशय बेसिक महत्त्वाचा प्रश्न. युरोजेनायटल सिस्टीम मी नेहमी सांगतोय बघा, युरोजेनायटल सिस्टीम ही कंबाईन का बनवली? कारण एकमेकाशी डेफिनेटली संबंध आहे. युरिनची pH आहे, युरिनची pH जर नेहमी अल्कलाईन राहिली तर त्या ठिकाणी नक्कीच मुतखड्याचा त्रास होणार नाही. पण आपल्याकडे काय होतं, नेहमी ॲसिडिक pH राहिल्यामुळं हे प्रॉब्लेम येतात, मुतखडा होतो. त्यामुळं अर्थातच त्याच्या पेनमुळं पेन टेस्टिसकडे जातो, पेन लिंगाकडे जातो, कठोरता येणे, वीर्य तयार होणे किंवा बऱ्याचदा ह्या इन्फेक्शनमुळं तो प्रॉब्लेम येत असतो. हे तज्ज्ञांना भेटावं. तज्ज्ञांना भेटल्यानंतर ही चांगल्या प्रकारचे अँटीबायोटिक्स आहेत. स्टोन असेल तो रिमूव्ह करता येईल आणि इतर काही लैंगिक समस्या असतील त्याला देखील अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहे. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच काळजी करायची गरज नाही. डॉक्टर यानंतर म्यूज थेरपीविषयी थोडंसं नक्कीच सांगूया. म्यूज मेडिकेटेड युरेथ्रल सिस्टीम फॉर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे यामध्ये स्पेशली त्या ठिकाणी लिंगामध्ये टोकातनं काही असे स्पेशल एक लिक्विड किंवा एक कॅप्सूल त्या ठिकाणी टाकली जाते ज्यामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ताठरता येते. ज्यांना काही ओरल टॅब्लेट्सची रिॲक्शन आहे अशा लोकांना ह्या टॅब्लेट्स घेता येतात. नक्कीच. आता वेळ झाली आपल्या विनरची. अच्छा, नक्कीच. पवन कांबळे परभणीचे आपल्या मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी बुक्स घेतलं, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं. आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि असा फोटो तुमचा यायचा असेल, सहभागी व्हायचा असेल तर चिठ्ठी काढूया, बघू कोण. आता हा मात्र सर्वात इंटरेस्टिंग पार्ट असतो. या ठिकाणी तुम्ही कोणाचं नाव घेता का चिठ्ठी काढता ते महत्त्वाचं राहतं. त्याला बघूया आपण कोण लकी आहे. आता आपण गेलो परतूरला. राजेश मंत्री परतूरचे, मनापासून अगदी अभिनंदन. यांचं कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर वो शॉर्ट थेरपीनी फिमेल्समध्ये जसं योनीचा त्या ठिकाणी टाईटनेस केला जातो किंवा ती ढिलेपणा केला जातो कमी, त्या पद्धतीने आणखी फायदे आहेत का? आहेत. युरिनचं कंट्रोल आहे, जी पॉईंट एनहान्समेंट आहे, बऱ्याचदा शिंक हुकला आल्यानंतर जी लघवी लिकेज होते त्यावर देखील कंट्रोल येतं. अतिशय सुंदर उत्तर त्यांनी दिलं आहे. आणि असाच प्रश्न विचारायचा असेल तर त्यांना या ठिकाणी आपल्याला सहभागी होण्यासाठी प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायचे गुरुवारपर्यंत. तर या ठिकाणी म्यूज थेरपी काय असते, परत एक शॉर्ट फॉर्मचा लॉंग फॉर्म सांगतो. मेडिकेटेड युरेथ्रल सिस्टीम फॉर इरेक्टाईल डिस्फंक्शन. याचं उत्तर तुम्ही गुरुवारपर्यंत द्या. आणि या कार्यक्रमामध्ये विनर बना, प्रोटीन जिंका, पुस्तकं घ्या आणि तुमचा फोटो देखील येऊ शकतो. या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये पाहताय तुम्ही, कालच गणरायाचं विसर्जन झालं. 10 दिवस आपल्यासोबत होते. फार एकदम जड अंतःकरणाने निरोप दिला, पण ते देणं आवश्यक असतं. त्याचबरोबर लालबागच्या गणपती देखील आमच्या पूर्ण फॅमिलीनी, आमची वैष्णवी दैफले आहे, अथर्व दैफले आहे, सर्वांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपले जे अर्थराज्यमंत्री आहेत माननीय भागवतजी कराड यांच्यासोबत त्यांच्या घरच्या गणपती देखील आरती करून विसर्जन करण्यात आलं. डॉक्टर उज्ज्वला देफळे देखील त्या ठिकाणी होत्या. तर अशा सुंदर पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. काल त्याचं विसर्जन करण्यात आलं. आणि सगळ्यांना एकच सांगितलं की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि सर्वांनी सुखी ठेवण्यासाठी, सुखी राहण्यासाठी हा सुखी जीवनाचा मंत्र पाहत राहावा. आणि बाकी तुम्ही सांगू शकता. डॉक्टर, अहमदाबादला तुमचा एक सेमिनार होणार आहे, त्याविषयी अगदी थोडक्यात सांगा. नक्कीच. पुढच्याच आठवड्यामध्ये आपलं त्या ठिकाणी पेनाईल इम्प्लांटवर टॉक आहे. अहमदाबादला CSEPI नावाची कॉन्फरन्स आहे. या कॉन्फरन्समध्ये सर्व इंडियातील नाही, बाहेर देशातनं देखील येतात. त्यांना एज्युकेशन आहे, इम्प्लांट काय असतं, इम्प्लांटचे काय फायदे असतात, या सर्व प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. इव्हन काही डेमो देखील त्या ठिकाणी वर्कशॉप घेऊन आपण दाखवतो, जेणेकरून पूर्ण समाजामध्ये याची जागरूकता व्हावी आणि यामुळे डिप्रेशन, सेपरेशन, डिव्होर्सेस किंवा कसल्या प्रकारचे मॅरिटल कन्फ्लिक्ट्स या ठिकाणी येऊ नये, हाच याचा उद्देश असतो. आणि नक्कीच या सर्वांसाठी ही खूप चांगली कॉन्फरन्स राहणार आहे. आणि फेसबुक लाईव्हवर देखील ते पाहू शकतात. येत्या शनिवार रविवारी 7 तारखेला ती कॉन्फरन्स आहे, दुपारी 3 वाजता. नक्की सर, मी सुद्धा पाहणार आहे. तुम्ही सुद्धा लिंक तुम्हाला दिली जाईल आणि त्यावर तुम्ही ही कॉन्फरन्स नक्की पाहू शकता. सरांचा व्याख्यान जे आहे पेनाईल इम्प्लांटवर ते तुम्ही नक्की बघू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार त्यांचा. त्यानंतर आता वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घेऊया. यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार.